नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर गायत्री लेले हिला. गायत्री ही मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये राज्यशास्त्राची प्राध्यापिका आहे. तिचा अभ्यास नॉर्थ ईस्ट स्टडीज आणि पॉलिटिकल थॉट याबरोबरच ती जेंडर स्टडीचा पण अभ्यास करते आणि ती अतिशय सुंदर लेखिका आहे. लोकसत्ताच्या चतुरंगच्या पुरवणीत स्त्री विश्वमध्ये तिचं लेखन जागतिक स्त्री प्रश्नांवर ती लेखन करत असते. तर अशा या गायत्रीकडून आज आपण राज्यशास्त्र विषयाचे अभ्यास कसा करायचा, राज्यशास्त्र विषयाचा महत्त्व काय आणि त्या संदर्भात काही वेगवेगळे करियर्स कोणते कोणते उपलब्ध आहेत याचा एकूण आढावा आपण आज घेणार आहोत. स्वागत करूया गायत्री लेले हिचं. नमस्कार गायत्री. आज तुझं सागा क्रिएशन्समध्ये स्वागत आहे. आज आपण तुझ्याकडून पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र, कारण तुझं त्यात PG झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन, तुझी डॉक्टरेट आहे त्यातली, आणि एकूणच तुझा सतत अभ्यास चालू असतो या विषयावरचा. तर आज आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास कसा करायचा आणि तो का करायचा आणि त्याच्यामध्ये काय करियर्स आहेत आणि एकूणच या क राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा एक आढावा घेऊया. तर राज्यशास्त्राचा अभ्यास कशासाठी आणि का करायचा आणि राज्यशास्त्र म्हणजे काय? राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स. तर आपल्याला शाळेमध्ये इतिहासासोबत नागरिकशास्त्र असा विषय असतो, सिव्हिक्स. तर त्याचंच एक एक्सटेन्शन म्हणता येईल. म्हणजे सिव्हिक्स हा खरं तर पॉलिटिकल सायन्सचाच एक भाग भाग आहे. आहे. हं. आता बालभारतीची तुम्ही पुस्तकं बघितलीत तर त्याला सिव्हिक्स असं नाही म्हटलं जात. आता 8वी ते 10वीची जी पुस्तकं आहेत त्याला पॉलिटिकल सायन्स असंच नाव आहे. हं, हं. तर अत्यंत महत्त्वाचा अभ्यास आहे. कारण पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र म्हणजे जसं नावच सजेस्ट करतंय, तो म्हणजे राज्यसंस्थेचा अभ्यास, म्हणजे स्टेटचा अभ्यास. आता याच्यात लोकांना असं वाटू शकतं, की वेगवेगळ्या शासन हं. यंत्रणांचा अभ्यास याच्यात समाविष्ट आहे. जसं की आपण शाळेत असताना पण लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभा परिषद याचा अभ्यास म्हणजे त्या एकूणच या इन्स्टिट्यूशन्स हं. कशा चालतात याचा शासन एक यंत्रणा अभ्यास. कशा चालतात? त्याचा एक अभ्यास किंवा प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, मंत्रिमंडळ याचा अभ्यास. अर्थात हा त्याचा एक भाग आहे. बरं. पण या सगळ्या सोबतच आम्ही नेहमी असं वर्गात म्हणत असतो, की एव्हरीथिंग इज पॉलिटिकल. सगळ्या ज्ञानशाखांमध्ये कुठे ना कुठेतरी पॉलिटिकल सायन्सचा समावेश आहे. आणि ते अशासाठी आहे कारण राज्यसंस्थेशिवाय आपण आपल्या अस्तित्वाची कल्पनाच करू हो, शकत नाही बरोबर. किंवा समाजाची कल्पना करू शकत नाही. राज्यसंस्था जसे नियम, कायदे घडवेल त्याप्रमाणे आपलं आयुष्यही घडत असतं. संविधानाचा अभ्यास याच्यात होतो, घटनेचा अभ्यास होतो. तर घटनेत ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे या समाजाची निर्मिती किंवा प्रवास चालू आहे आणि तो पुढे तसाच चालू राहणार आहे. अर्थात त्याच्यात जे अनेकानेक बदल होत गेलेत, त्याप्रमाणे समाजात जसे बदल होत गेलेत त्याचाही अभ्यास याच्यात अंतर्भूत आहे. त्यामुळे जरी हे आपण प्रत्येक वेळेस पुस्तकातनं अगदी सुरुवातीच्या काळात कारण अभ्यास थोडा मर्यादित स्वरूपात असताना प्रत्येक वेळेस याचा उल्लेख जरी झाला नाही, तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पॉलिटिकल सायन्सला पूर्ण म्हणजे या सगळ्या ज्ञानशाखांची जननी असंही म्हटलं जातं. बरोबर. कारण पॉलिटिकल सायन्स शिवाय बाकी कुठल्या ज्ञानशाखेची कल्पना करणं हे तसं अशक्यच आहे. म्हणजे सोशिओलॉजी शिकताना सुद्धा, समाजशास्त्र शिकताना राज्यसंस्था वगळून आपण समाजाचा काहीच. हां. अभ्यास अगदी नाही खरं. करू शकणार. किंवा सायकॉलॉजी शिकताना, मानसशास्त्र शिकताना व्यक्तीची जडणघडण एका सामाजिक परिस्थितीत झालेली आहे आणि तिकडच्या व्यवस्थेचा त्या व्यक्तीच्या एकूणच असण्यावर परिणाम झालेला आहे. हे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही
त्यांचं मानसशास्त्र कसं समजून घेणार? तर त्यामुळे हं. पॉलिटिकल सायन्स हे आहेच. सर्वव्यापी आहे खरं तर. हो आणि त्यामुळे त्याचा स्कोपही तसाच बऱ्यापैकी वास्ट आहे. इव्हन जेव्हा आम्ही लिटरेचर शिकवतो, हं, हं. तेव्हा जेव्हा आम्ही त्याची बॅकग्राऊंड शिकवत असतो, तर ती खूपदा तिथल्या ज्या पॉलिटिकल सिस्टम्स आहेत, तर हो, त्याचा हो. अभ्यास आम्हाला करायला लागतो आणि मगच ती बॅकग्राऊंड समजून घ्यायला लागते. कारण त्याचा परिणाम एकूणच मानवी आयुष्यावर झालेला असतो आणि त्यातूनच त्या कथा घडत असतात. अर्थातच, त्यामुळे अर्थातच. खूप सर्वव्यापी आहे खरं तर हो, पॉलिटिकल हो. सायन्स. म्हणजे लिटरेचरचा अभ्यास करताना आय एम शुअर तुम्ही म्हणजे एका वेगवेगळ्या देशांच्या किंवा बरोबर. हो. परिस्थितीमधल्या एक्झॅक्टली. कवितांचा, कथांचा किंवा लेखनाचा एकूणच अभ्यास करत असता. तर ते केवळ लेखन नसतं, ते कुठल्यातरी परिस्थितीतून येत असतं. आणि त्या सगळ्या शाखा ह्या पॉलिटिकल सायन्सलाच मिळत असतात परत. हो. त्यामुळे आणि मी असं नाही म्हणत आहे, की बाकीच्या ज्या शाखा आहेत, ज्ञानशाखा त्या कमी महत्त्वाच्या आहेत. अर्थातच तसं नाहीये. तर या सगळ्याचा एक संलग्नरित्या केलेला अभ्यास हा कधीही फारच उपयोगी ठरेल असा खरं तर असतो. ह्युमॅनिटीजचा अभ्यास अशाच पद्धतीनं केला पाहिजे, की अर्थात, ते अर्थात, अर्थात. इंटरकनेक्टेड आहेत हो, सगळ्या हो, हो, शाखा. हो. पण मग साधारणपणे मॉड्यूल्स काय-काय असतात पॉलिटिकल सायन्सचे? आम्ही वेगवेगळे पेपर्स प्रत्येक वर्षाला शिकवतो. म्हणजे आता एफ-वाय-बी-एमध्ये पहिल्या वर्षाला जेव्हा विद्यार्थी येतात, तेव्हा त्यांना सुरुवात आमच्या कॉलेजमध्ये तरी किंवा आमच्या विद्यापीठाच्या एकूणच अभ्यासक्रमात पण तो संविधानाचा सर्वसाधारण अभ्यास सारखा हां, असेल ना? साधारण हां, सारखा सगळीकडे असेल. हां. सारखा. साधारण एक संविधानाची ओळख असा एक सुरुवात होते त्यात. त्यात अर्थातच पुन्हा हक्क आपल्याला संविधानिक जे दिलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या तरतुदी बरोबर. किंवा मी मघाशी म्हटलं तसं की वेगवेगळ्या ऑफिसेसचा अभ्यास म्हणजे प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. तर अर्थात तो फक्त संविधानिक तरतुदी काय त्याच्यावर थांबत नाही. तर त्याच्या आजूबाजूने अनेक चर्चा येतात. म्हणजे तुम्ही कुठलीच उदाहरणं न देता असा फक्त त्या तरतुदींना चिकटून राहून तो तसा अभ्यास नाही करू शकत. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग चर्चा वर्गात घडत असतात. बरोबर. वेगवेगळ्या जसं की आता नुकतीच महाराष्ट्राची निवडणूक किंवा लोकसभेची हे तर अर्थातच त्या अनुषंगाने चर्चा वर्गात घडत राहते आणि तेच आमच्या अभ्यासक्रमात असल्यामुळे मुलांनाही त्याच्यात भरपूर रस असतो. अ, हा एक पेपर असतो. मग एस-वायला गेल्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असतं आमच्याकडे. लोकांना म्हणजे सर्वसाधारणपणे मुलांना माहिती आहे, की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास हा अ, स्पर्धा परीक्षांसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो आणि राज्यशास्त्र आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे अनेकदा सर्वाधिक पसंतीचे विषय मानले जातात मुलांचे. त्याच्यात अर्थातच जे आपल्याकडे प्रशासनासाठी ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत, त्याचा अभ्यास या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये केला जातो. आणि त्याच्यात सुद्धा आम्ही म्हणजे चर्चेला भरपूर स्कोप असतो. जसं की भ्रष्टाचार हा जर प्रश्न असेल, तर तो भ्रष्टाचार हा फक्त बोलण्याचा विषय नाहीये. तर तो एक आपल्याकडे एक प्रशासकीय दृष्टीने सुद्धा तो एक प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी मग त्याच्या निवारणासाठी किंवा तो कमी करण्यासाठी किंवा त्याचे काही एकूणच ही सोल्युशन्स समस्या आहेत. काय आहे याचा एक या अनुषंगाने विचार करण्यासाठी तर मी एक उदाहरण दिलं, की कशा प्रकारच्या चर्चा होऊ शकतात. पब्लिक पॉलिसी म्हणून एक विषय असतो, ज्याच्यात पर्टिक्युलर धोरणांवर अभ्यास केला जातो. आणि पब्लिक पॉलिसी ही ज्ञानशाखा सुद्धा आता खूप विस्तारतीये. तर अनेक लोकं त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यावर कुठल्याही विषयात आजकाल पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा एखादा डिप्लोमा पब्लिक पॉलिसीत करणं पसंत आजकाल करतायत. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आहे याच्यात. त्याला सुद्धा आजकाल खूप वाव आहे. मागणी आहे. हां. किंवा आंतरराष्ट्रीय संस्थात्मक रचनांचा अभ्यास आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स म्हणजे युनो जसं की सारख्या. हां, म्हणजे ओके. युनायटेड हं. नेशन्स किंवा सार्क, ओके. आसियान हं, हं. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑर्गनायझेशन्सचा अभ्यास हाही त्याचा एक भाग आहे. पॉलिटिकल थिअरी, पॉलिटिकल थॉट हे तर याच्याशिवाय पॉलिटिकल सायन्स पूर्ण नाही होऊ शकत. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यात सॉक्रेटिस, प्लेटो, एरिस्टॉटल अशा प्राचीन ग्रीक विचारवंतांपासून ते अगदी मार्क्स त्याच्यानंतर लेनिन किंवा अगदी हल्लीच्या काळातले काही विचारवंत असतील.
त्यांचा सुद्धा अभ्यास याच्यात केला जातो. अर्थात तो अभ्यास तेवढासा सोपा नाहीये कारण अ, कॉलेजच्या सेटअपमध्ये तर पॉलिटिकल थॉट सारखे विषय शिकवणं हे खूप टाईम कन्झ्युमिंग आहे, वेळखाऊ आहे. पण त्याच वेळी खूप श्रीमंत करणारा पण प्रवास किंवा अनुभव आहे. कारण कुठलाच विचार हा आउटडेटेड नाहीये. होत नसतो. काहीतरी त्याचे आपल्याला आजच्या काळात त्याचा परिणाम जाणवत राहतो. तर त्याचे त्या रिलेव्हन्स अनुषंगाने असतातच नाही का? हां, म्हणजे त्या अनुषंगाने आज काय घडतंय आणि काय म्हणून ठेवलं गेलंय, याचा एक यावर चर्चा करत राहणं हा फार इंटरेस्ट घेतला तर फार श्रीमंत करणारा प्रवास असतो. आमच्याकडे खूप मस्त पेपर आहे, फिल्म्स अँड पॉलिटिक्स म्हणून, हं. की ज्याच्यात आम्ही एकूणच सामाजिक राजकीय प्रश्नांचा फिल्म्सच्या माध्यमातनं, सिनेमाच्या माध्यमातनं अभ्यास करतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला समजा लिंगभाव विषयक, जेंडर विषयक काही चर्चा करायची असेल, तर आम्ही पुस्तकं त्याच्यात नाही वाचत. आम्ही त्याच्या निगडीत चित्रपट बघतो आणि त्या अनुषंगाने मग त्याच्यात कुठल्या प्रश्नांची चर्चा केली गेली आहे किंवा मग त्याच्याशी निगडीत चर्चाविश्व आपल्या समाजात कसा आज आहे. आणि ती गोष्ट कशी मांडली आहे हो, त्याच्यात. हो, हो. तर तो पेपर मुलांना प्रचंड आवडतो. कारण त्याच्यात इंटरेस्टिंग आहे खरं हो, ते. इंटरेस्टिंग आहे आणि खूप आव्हानात्मक पण आहे. कारण त्याला काही हे नाहीये, पाठ्यपुस्तक नाहीये. त्यामुळे आपण जे पाहू आणि वर्गात जी त्या अनुषंगाने चर्चा करू, त्याच्या आधारावर मुलांना पेपर लिहायचा आहे. कारण आम्ही प्रश्न सुद्धा मग तसेच काढणार, ज्याच्यावर आमची चर्चा चर्चा झालेली आहे. आहे. आणि अर्थातच या चर्चा सगळीकडे सारख्याच पद्धतीने घडणार नाहीयेत. तर त्यामुळे त्याच्यात शिक्षकांचाही असा कस लागतो आणि मुलांनाही बऱ्यापैकी ते चॅलेंजिंग हे वाटतं. पण आम्ही खूप मजा करतो त्या पेपरमध्ये. म्हणजे एकूण साधारणपणे राज्यसंस्था किंवा राज्याशी रिलेटेड, नेशन या कन्सेप्टशी रिलेटेड जेवढ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मॉड्यूल्समध्ये येतात. हो, हो. आणि मग त्याच्यातून ह्या बी-ए, एम-ए ह्या डिग्री होतात. तुझी पी-एच-डी आहे, नॉर्थ ईस्टर्न स्टडीजवर आहे. हो. तर हे अभ्यास करत असताना खरं तर जनरली माझं ऑब्झर्वेशन असं आहे, की पॉलिटिकल सायन्स फक्त स्पर्धा परीक्षांचं स्टेपिंग स्टोन म्हणून जास्त वापरलं हो, जातं. हो. तर तुझा त्यातला अनुभव कसा आहे? आहे म्हणजे आम्हाला सुद्धा याची कल्पना आहे, की बऱ्याचदा मुलं पुढे जाऊन यू-पी-एस-सी किंवा एम-पी-एस-सी सारख्या परीक्षा द्यायच्यात म्हणून अनेकदा विशेषतः राज्यशास्त्र घेतात. मी स्वतः जेव्हा विद्यार्थी होते, तेव्हा मी तर अशा पद्धतीची तयारी नाही केली. बरं. परंतु माझे असे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत, ज्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करता बाकी अभ्यास पण केला. यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की त्यांनी बाकीचा अभ्यास सुरू ठेवला. तर अनेकदा असं दिसतं मला, की लोकं खूपच स्पर्धा परीक्षांच्या मागे लागून जो आपला विषय समजून घेण्याचा जो प्रवास आहे, त्याच्यात पूर्णतः झोकून नाही देत कुठेतरी. अर्थात तुम्हाला या दोन्हीमध्ये जर मेळ साधता आला, तर नथिंग लाइक इट. म्हणजे तर तुम्ही अतिशयच हुशार आणि अगदीच अगदी आउट ऑफ द खरं. बॉक्स विद्यार्थी आहात. पण सामान्यतः जर मला कोणी विचारायला आलं, तर मी अर्थातच कोणालाही डिस्करेज नाही करत, की अर्थात तुम्हाला स्पर्धा परीक्षा देणं हे तुमचं आयुष्यातलं लक्ष्य असूच शकतं. पण असं नको व्हायला, की तुम्हाला विषयाची पूर्ण ओळख नाहीये. पण तरीसुद्धा तुम्ही त्या परीक्षेच्या मागे लागताय. कारण त्या परीक्षेसाठीचा जो अभ्यास आहे, त्याचं पूर्णतः तंत्रच वेगळं आहे. कारण त्याच्यात तुम्हाला एम-सी-क्यू पद्धतीचे प्रश्न सोडवायचे ओके. आहेत. पहिल्या पेपरमध्ये. हां आणि त्याच्यात बरेच म्हणजे राज्यशास्त्र विषय समजा घेतला, त्यातल्या बऱ्याचशा पेपर्सचा एक मिलाफ त्याच्यात आहे, एक बुके आहे आणि सगळ्याचाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्या अभ्यासाला पुन्हा मी कमी लेखत नाहीये. पण त्यामुळे तुम्हाला त्या ज्ञानशाखेतला जो एसेन्स आहे, हां. त्याची कदाचित ओळख न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं होतं अनेकदा, की मुलं बी-ए किंवा एम-ए त्यांचं पूर्णतः म्हणजे झोकून देऊन ते करत नाहीत बरोबर. आणि स्पर्धा परीक्षांच्या मागे लागतात. अनेकदा ते एक मृगजळासारखं असतं. कारण ही परीक्षा पास करणं हे अत्यंतिक कठीण आहे.
मला असं वाटतं जगातल्या सगळ्या कठीण परीक्षांपैकी ही परीक्षा आहे. तुम्ही आकडे काढून पाहिलेत तर त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांची किंवा हे सगळा प्रवास इंटरव्ह्यू पर्यंतचा प्रवास अगदी. पूर्ण करणाऱ्यांची ते संख्या खूप 0.1 कमी किंवा आहे. 0.5% वगैरे हो, आहे हो. म्हणजे ते. तो इतका कमी आहे. कमी आहे. म्हणजे अगदी त्याचं खरं आहे. कदाचित गणित त्याचा पण आकडा बदलत असेल. एक फॅक्ट कायम राहते, की त्याचा आकडा कमी आहे. आणि आता असं झालंय, की सगळीकडे क्लासेस आणि या सगळ्याचं पेव फुटलेलं आहे. त्यामुळे होतं असं, की मुलांचा बराचसा वेळही त्याच्यात जातो. क्लासेसमध्ये सुद्धा त्या विशिष्ट पद्धतीने अभ्यास घेतला जातो. त्यामुळे कॉलेजमध्ये ज्या पद्धतीचं एक ट्रेनिंग होतं, त्याच्याकडे मुलांचं दुर्लक्ष होतं. कॉलेजमध्ये आता फक्त राज्यशास्त्र नाही तर बाकी विषयांचा पण मुलं अभ्यास करतात. जसं की इकॉनॉमिक्स असतं, फिलॉसॉफी असतं, लिटरेचर असतं. या सगळ्यांचं मिळून एक तुमच्या मनात तुमच्या म्हणजे बुद्धीमध्ये एकूण जी काही वाढ होऊ शकते हां. किंवा व्हायला एक पाहिजे. व्हायला पाहिजे हं. किंवा एक पीअर लर्निंग असतं. तुम्ही कॉलेजमधल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणं, तुमच्या मित्र-मैत्रिणींशी बोलणं, शिक्षकांशी चर्चा सतत करत राहणं, याला काहीतरी महत्त्व आहे. तर ते केवळ स्पर्धा परीक्षा असं एक तुम्ही ते घेऊन बसलात, तर या सगळ्या प्रक्रियेला मुलं मुकतात असं मला वाटतं. त्यामुळे अर्थात याचा अभ्यास करावा. मी म्हणतच नाहीये, की स्पर्धा परीक्षा देऊ नयेत. हे एक दुसरं टोक झालं. मी त्या टोकाला नाही जात पण थोडासा बॅलन्स तुम्हाला साधता आला, थोडासा मेळ तुम्हाला घालता आला, तर ते खूप बरं होईल. आणि मला असं वाटतं मुलांनी बी-ए होईपर्यंत थोडं थांबावं. बी-ए पर्यंतचा अभ्यास, ग्रॅज्युएशनचा अभ्यास व्यवस्थित करावा. आणि मग नंतर तुम्ही कदाचित एम-ए करताना किंवा एम-ए झाल्यानंतर सुद्धा माझ्या काही मित्र-मैत्रिणींनी अभ्यास करून परीक्षा दिलेल्या आहेत. तर जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये एक पुरेशी वाढ झालेली असेल आणि करिअरच्या दृष्टीने सुद्धा ते महत्वाचं आहे. कारण फक्त पुन्हा ग्रॅज्युएशन करून तुम्हाला कितपत नोकरीच्या किंवा इतर संधी मिळतील याचं काही सांगता आपल्याला येत नाही. बरोबर. तर किमान तुमच्याकडे जर एम-ए तुम्ही झालेला असाल, तर तुम्हाला करिअरच्या काही संधी तरी उपलब्ध होऊ शकतात किंवा नेट-सेट सारख्या परीक्षा हे एम-एची पहिलं वर्ष झाल्यानंतर मुलं देऊ शकतात. तर किमान तुम्ही तो प्रवास चालू करून आणि मग हळू स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाकडे वळणं हे कधीही चांगलं आहे असं मला वाटतं. अर्थात या सगळ्या उपदेशाचा परिणाम मुलांवर किती होईल? किती होतो हे मला माहिती नाही. पण अगदी एक खरं आहे. शिक्षक म्हणून हं. मला आवश्यक आहे हे सांगणं. असं वाटतं. कारण तू म्हणालीस तसं हा एक मृगजळ आहे हो, हो. आणि एकूणच त्यातल्या पासिंगचं प्रमाण किंवा त्यातल्या शेवटचा जो त्यांचा टप्पा आहे, तो गाठण्याचं रिझल्टचं प्रमाण पण खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये आपण किती बसतोय त्या प्रवासात, हे खरंच आहे, बघणं खरंच आहे. फार गरजेचं आहे. आणि अदरवाईज पॉलिटिकल सायन्स सारखा विषयसुद्धा हा इतका सर्वव्यापी आहे, की याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. होऊ शकतात. अगदी होऊ शकतात, नाही का? तर आपण थोडंसं त्या करिअरबद्दल बोलूया आणि परत त्या ते करिअर्स काय-काय असू शकतात किंवा काय-काय होऊ शकतात पॉलिटिकल सायन्समधून? अं, बरेच तुम्ही म्हणालात तशा संधी अर्थातच आहेत. म्हणजे तुम्ही जसं माझा प्रवास असा राहिलेला आहे, की मी एम-ए केलं. मग मी पी-एच-डी 1-2 वर्षातच पी-एच-डीसाठी मी रजिस्ट्रेशन केलं. मी शिकवायला सुरुवात खूप पटकन केली होती. पण मला माहिती आहे, की हे सगळं नशीब वगैरे मी नाही म्हणणार, पण हे जुळून आलं. प्रत्येक वेळेस ते तुमच्या सगळ्यांच्याच बाबतीत बाबतीत. जुळून बरोबर. येईल असं नाही आणि आता शिकवायच्या किंवा एकूणच संधी कमी आणि त्यासाठी इच्छुक उमेदवार जास्त अशी परिस्थिती आता आहेच. त्यामुळे मला असं वाटतं मुलांनी मी आणि आमच्या मुलांनाही हे सांगते, पहिल्या वर्षापासूनच आपल्याला आजूबाजूच्या कुठल्या स्किल्स आपल्यात डेव्हलप हं. करता येतील. हे थोडंसं बघणं फार आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे का, की मी लिहिते चांगलं. हे कुठेतरी स्वतःला ओळखणं पण महत्वाचं आहे आणि मी कुठल्या भाषेत चांगलं लिहिते. मी माझ्या मातृभाषेत लिहू शकते, मी इंग्रजीत लिहिते. तर हे थोडंसं एक्सप्लोर करणं, हे थोडं तुम्ही एक पहिल्या वर्षात असतानाच हे जाणणं फार गरजेचं आहे. किंवा काही लोकं खूप चांगली मुलं बोलतात किंवा चांगलं प्रेझेंटेशन करतात.
म्हणजे माझ्या टी-वायच्या वर्गातलं एक तसं 1-2 मुलं अशी होती मागच्या वर्षी, की अतिशय उत्तम पी-पी-टी प्रेझेंटेशन करायचे ते. म्हणजे त्यांना जे म्हणायचंय ते बर व्हिज्युअली ते खूप चांगलं चांगलं मांडू मांडू शकायचे. शकायचे. हां. किंवा अनेकांना डॉक्युमेंटरी मेकिंग, फिल्म मेकिंग याच्यात सुद्धा इंटरेस्ट असतो आणि ही सगळी मी म्हटलं तसं क्षेत्र एकमेकांपासून वेगळी वेगळी नाहीयेत. नाही आहेत अगदी. म्हणजे एखाद्या प्रश्नाची चर्चा आज वर्गात झाली अ, आणि त्याच्यावर मला काहीतरी म्हणायचंय आणि ते मी एखाद्या डॉक्युमेंटरी किंवा एखाद्या शॉर्ट फिल्म च्या स्वरूपात आज ते मी म्हणतेय. हे सगळं फार संलग्न आहे. म्हणजे नुसतीच फिल्म बनवायची असं नसतं. तर त्याच्यामागे काहीतरी एक विचार असतो. तर तो कुठेतरी त्यांना त्या क्लासरूममधून मिळून त्याचं एक डिपिक्शन कुठल्या वेगळ्या स्वरूपात होतंय का हे बघू शकतो. रिसर्चमध्ये अनेक जण चांगले असतात. आता नवीन जी शिक्षण प्रणाली आहे त्याच्यात मुलांना रिसर्च करायला खूप वाव आहे आणि तसं उत्तेजन द्यावं अशी अपेक्षा सुद्धा आहे. तर या प्रवासात कदाचित काही मुलं असं डिस्कव्हर करू हो, हो. शकतात, की आपण एक हं. चांगले संशोधक व्हायच्या कदाचित. मग अशांनी जरूर पुढे जाऊन पी-एच-डीचा विचार करावा. पी-एच-डीसाठी सुद्धा आज खूप संधी आहेत. म्हणजे पुन्हा संधींची कमतरता हे आपल्याकडे असणारच आहे. पण जर आपण स्वतःला तसे विकसित करत गेलो, तर त्या कमी संधींपैकी सुद्धा काही आपल्या वाट्याला येऊ शकेल का, याचा आपण विचार करू शकतो. म्हणजे आणि आजकाल समाज माध्यमांमुळे म्हणा किंवा आज एकूणच ॲक्सेस वाढलेला आहे लोकांचा एकूणच. त्यामुळे मुलांना माहिती असतं, की कुठल्या युनिव्हर्सिटीज चांगल्या आहेत. किंवा कुठे आपण देऊ शकतो एंट्रन्स अशा पद्धतीने. तर उदाहरणार्थ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये पॉलिटिकल सायन्स असं विभाग नाहीये. पण आता तिकडे उदाहरणार्थ रुरल गव्हर्नन्सचा एक शाखा आहे हां. किंवा अर्बन पॉलिसी, अर्बन पब्लिक पॉलिसी असा एक आहे किंवा वॉटर मॅनेजमेंट नावाची एक स्वतंत्र अभ्यास शाखा आहे तिथे. आणि माझ्या 1-2 विद्यार्थ्यांनी बी-ए पॉलिटिकल सायन्स आणि एम-ए वॉटर मॅनेजमेंट किंवा पब्लिक पॉलिसी असे पण कोर्सेस बरं. केले. आता हे कसे हे थोडे निश म्हणावेत असे स्पेसिफिक हं. म्हणावे असे कोर्सेस आहेत. तर त्यांना मग तशाच पद्धतीने काम करणाऱ्या संस्था, एन-जी-ओज किंवा अशा इव्हन याच्यात मिळू पॉलिसी शकतात. मेकिंगमध्ये पण त्याचा हो, फायदा. हो. जर्नलिझम करणारे माझे अनेक मित्र-मैत्रिणी किंवा इव्हन विद्यार्थी आहेत. तर पॉलिटिकल जर्नलिझम किंवा तुम्ही फक्त ग्रामीण भागातले प्रश्न कव्हर करणारे तुम्ही पत्रकार असाल किंवा निवडणुका कव्हर करणं. आता हे सुद्धा मी म्हटलं तसं हे तुम्हाला अचानक नाही नाही येणार. करणार. अगदी खरं आहे. हे तुम्हाला हं. कुठेतरी तुमच्या ट्रेनिंगचा एक भाग म्हणून तुम्ही त्याचा विचार करत गेल्यानंतर आणि मी थोडं तुला हळू इंटरप्ट करते. तू आत्ता जसं म्हणालीस, की अचानक नाही येणार. कारण काय होतंय, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी नाही जमली म्हणून हं, मग हं, आता हं. इकडे येऊया. नाही. हां. हो, हो. तर ते असं नाही होणार, नाही का? असं नाही होणार. हां. खरंच आहे. म्हणजे मला असं वाटतं मुलांनी या 3-4 हं. गोष्टींचा एकत्रित विचार विचार करायला हरकत हरकत नाही. नाहीये. हां. आणि पुन्हा कदाचित मी धरून चालते, की सगळे एकाच म्हणजे हे कदाचित फक्त प्रिव्हिलेज लोकांना शक्य आहे. परंतु तुम्ही जेव्हा विद्यार्थी असता तेव्हा तुमच्याकडे अधिक वेळ असतो सर्वसाधारणरित्या. मी सगळ्यांबाबत नाही बोलत आहे, पण तरीही. अ, एक विचार करायला वेळ असेल तर तो कसा सत्कारणी लावूया अगदी खरं आहे. आपण, हे बरोबर आहे. थोडंसं बघणं बघणं आवश्यक आहे. गरजेचं म्हणजे उदाहरणार्थ हे मी म्हटलं तसं, की काही असे स्पेसिफिक स्कूल्स आहेत. हं. तुम्हाला जर संशोधनात रस असेल, तर त्याची अधिक माहिती काढणं. कारण तुम्हाला शिक्षक सगळी माहिती नाही. प्रत्येक वेळेस पुरवू शकतीलच असं नाही. पण स्वतःहून तुम्ही थोडंसं जग आणि धुंडाळून सुदैवानं पाहिलंत. आज इंटरनेट सारखी गोष्ट आहे. हो, हो, हां. हो. त्यामुळे करू ते शकतो एक्सप्लोर आपण. करत राहिलं पाहिजे. आणि अर्थात. तुला एक ॲड करते मी तुझ्या ह्याच्यात. हे माझं कॉमन मत मी कायम सांगत असते, की थोडंसं ना अ, स्वतःला जेव्हा आम्हाला आपल्याला जेव्हा विचारायला येतात, की "मॅडम मी पुढे काय करू?" हं. तेव्हा मी अजून एक सल्ला देते, की अ, परदेशी विद्यापीठांचे मॉड्यूल्सचा थोडा अभ्यास करा. खरंय. आणि त्याच्यात साधारण कुठले विषय अभ्यासले जातात. हं. अ, मग ते पॅरलल आपल्याकडे काही करता येईल त्याच्या संदर्भात, याचा जरूर विचार करावा, नाही का? म्हणजे आता नवीन पुन्हा शैक्षणिक प्रणालीत आम्हाला अशा सूचनाच होत्या, की तुम्ही कंपल्सरी पाहिलं पाहिजे, की हं. बाहेरच्या विद्यापीठांमध्ये कसा अभ्यास होतो.
आणि त्याप्रमाणे आपल्या अभ्यासक्रमात आपल्याला काही आणता येतंय का? तर अनेक दोष आहेत नवीन शिक्षण प्रणालीत, पण अनेक चांगल्या गोष्टी पण आहेत. म्हणजे आणि ते आता बीइंग अ टीचर बोथ ऑफ अस ते एक्सेप्ट तर केलं पाहिजे आणि त्यातलं चांगलं काय आहे हे पुढे नेलं पाहिजे. म्हणजे त्यातल्या समस्या पुन्हा आपल्याला माहिती आहेत काय आहे. पण तरी सुद्धा मी जसं म्हटलं तसं संशोधनाला मिळणारा स्कोप स्कोप. हां. जे की त्यांच्या आता अभ्यासक्रमाचाच भाग आहे. कदाचित तो सगळ्यांसाठी उपयोगी नसेल. पण जे संशोधन करू इच्छितात किंवा काहीतरी वेगळं त्यांना एक्सप्लोर करून पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी आहे. बरोबर. तर त्याच्यात सुद्धा आता म्हणजे मी 10-1 वर्षांपूर्वी जेव्हा पाहायचे तेव्हा अशी विद्यार्थ्यांची खूप तयारी झालेली नसायची. पण आता मी गेले 1-2 वर्ष पाहते, की मुलांचं काहीतरी एक बॅकग्राऊंड तयार आहे. म्हणजे ज्यांना इच्छा आहे भाग घ्यायची, त्यांचं तरी त्यांना ती इच्छा सुद्धा निर्माण व्हायला, ते त्यांनी आधी केलेलं काम कुठेतरी कारणीभूत आहे. तर मी म्हटलं तसं, की प्रत्येक जण काही रिसर्चर नसेल किंवा प्रत्येकाला रस असेलच असं नाही. पण ज्यांना आहे, त्यांच्यासाठी ही संधी म्हणून आपण बघितली तर खूप चांगलं होईल. आणि मी असं ऐकलं होतं, की अ, हे पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी काही पॉलिटिकल पार्टीजना पण मदत करू शकतात? हो, हो. अर्थात करू त्याच्यामध्ये काही शकतात. हो. हे आहे, करियर आहे? भरपूरच करियर आहे. म्हणजे पॉलिटिकल मॅनेजमेंट बरं. हे एक आता स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणूनच निर्माण होतीये किंवा पॉलिटिकल कम्युनिकेशन. आमच्याकडे पण त्याचे छोटे पेपर्स आता आम्ही इंट्रोड्यूस इंट्रोड्यूस केले. केलेले आहेत. म्हणजे एखाद्या पक्षाला आपलं कॅम्पेनिंग करताना पुन्हा ते असंच कॅम्पेनिंग सुरू केलं असं नाही होत. तर त्याला पण काहीतरी एक तंत्र आहे, त्याला एक स्ट्रॅटेजी आहे. आणि ती स्ट्रॅटेजी आखण्यासाठी माणसं लागतात आणि ती राज्यशास्त्र किंवा असं नाही की फक्त राज्यशास्त्र पण राज्यशास्त्राच्या मुलांना संस्थात्मक रचनांची तर कल्पना असतेच. असतेच. हां. शिवाय समाजात कशी घुसळण चालू आहे याची सुद्धा त्यांना एक जाणीव असते. त्यामुळे या मुलांना तशा पद्धतीच्या सेटअप्समध्ये काम मिळण्याची शक्यता अ, आहे. म्हणजे आणि पुन्हा असं नाहीये त्याच्यात की तुम्ही त्या पक्षाच्या धारेच. धारेशी हं. तुम्ही त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे असं त्याच्यात अजिबात नाही. इट इज कम्प्लिटली अ प्रोफेशनल वर्क. जिथे तुम्ही त्या विचारधारेचे नसून सुद्धा कदाचित जर एखादी आयडिओलॉजी किंवा एखादी पार्टी आपल्याला प्रमोट करायची असेल, तर त्याच्यासाठी आपण काय बरोबर. युक्त्या हं. योजू? याचं जर तुम्हाला एक भान असेल आणि ते करायची आणि पुन्हा त्याच्यात सोशल मीडिया हा एक मोठा आज हे आहे. तर प्रत्येक राजकीय पक्षाला एस्पेशली त्यांचं सोशल मीडिया प्रेझेन्स असायला लागतो. तर आता तो सुद्धा पुन्हा असाच कोणीही येतंय आणि कशाही पोस्ट करताय असं होणार नाही. त्याला सुद्धा एक तंत्र आहे. त्याचं सुद्धा एक मार्केटिंग त्याच्या थ्रू करायचं एक कौशल्य आहे. तर ते असणाऱ्या माणसांची आज गरज आहे. अर्थातच गरज अगदी. आहे. एक अजून एक मला आठवलं. माझी एक विद्यार्थिनी होती. ती होती खरं भाषेची हं. आणि ती एका मोठ्या पॉलिटिकल लीडर म्हणजे ते केंद्रात मंत्री होत्या त्या बाई. ओके. तर त्यांची ती अ, अं, हे जे सोशल मीडिया आहे सोशल मीडिया मॅनेजर त्याच्यावरचं सारखं जे काही काम. हां. तिचं हे असायचं म्हणजे त्यांचं त्या मॅडमचं हो. त्यांचा जो कंटेंट असायचा, हं, तर हं, ती हं. ती लिहून द्यायची. हो, मला म्हणजे वाटतंय हा पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना खरं तर याचा एक फायदा होईल जास्त नाही का? हो, हो. म्हणजे म्हणजे जर या का तू क्षेत्रात म्हणालीस तसं लिखाणाची सवय असेल. हो, हो, हो. अर्थातच आहे. म्हणजे हे कसं इमर्जिंग ॲक्चुअली करियर आहे आणि ते फक्त पॉलिटिकल पार्टीज म्हणजे पक्षांचं समाज माध्यम असं नाहीये. पण एकूणच आज समाज माध्यमांचा प्रभाव बघता या क्षेत्रातल्या संधी खूप वाढण्याची म्हणजे कुठल्याही उदाहरणार्थ कुठल्याही एखाद्या संस्थेच्या किंवा एन-जी-ओचं तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट बघताय. असं सुद्धा याच्यात तुम्ही जाऊ शकता. आणि उलट म्हणजे समाज माध्यमांचा एकूणच आपल्या समाजावर आणि लोकशाहीवर होणारा परिणाम याच्यावर सुद्धा अभ्यास करणारे आता लोक आहेत. त्यामुळे ते समाज माध्यम आपल्याला वगळून चालणार नाही आपल्या चर्चा विश्वातनं. त्यामुळे त्या याच्यात संधी आहेतच. माझे वडील पत्रकार होते हं. आणि चळवळीचं काम करायचे. त्यामुळे त्या भागातले, आमच्या भागातले हं. जेवढे मोठे पॉलिटिकल म्हणजे त्यावेळचे आमदार, खासदार हं, हं. ते माझ्या वडिलांकडून भाषण लिहून घ्यायचे. अच्छा. आणि कारण त्याच्यामध्ये काय असायचं त्यांना तिथला जो काही डेटा असायचा सगळा लोकल,
तर तो डेटा ह्यांच्याकडून मिळायचा खरंय. आणि हे भाषण लिहून द्यायचे. मला वाटतं हे एक खूप खरं चांगली संधी आहे, आहेच. नाही का? मुळात कारण आर्टिक्युलेट हां, करणं स्वतःला एक्झॅक्टली म्हणजे स्वतःला. आपल्याला माहिती असलेली माहिती ही एक लावून घेणं सुसूत्र पद्धतीने ती मुळातच एक कला आहे. आणि कारण ते मला आत्ता एकदम आठवलं. कारण हाही खरं संधीमध्ये रूपांतर करण्याचा एक चांगला हे आहे. अर्थात आता त्याच्याशी संलग्न अशी अनेक कामंही कामं असू शकतात. असतील. पण एकूणच असं स्ट्रॅटेजिस्टची आज गरज आहे. गरज आहे. त्यामुळे कारण परत आपण त्या एम-पी-एस-सीकडे येऊया. कारण एवढ्या संधी असताना हं. खूप वर्ष ती काय म्हणूया त्याला भरारीची, हो, हो. त्या त्या काळातल्या खूप बहराची वर्ष करिअरच्या दृष्टीनं, खरंच. यूथ म्हणून, तर ती वाया जातात आणि मग नंतर त्याचा एक डिप्रेशनमध्ये जाणं आणि त्याचा एक अतिशय वाईट परिणाम खरंय, म्हणून ही खरंय. मुलं पुढे येतात. खरं तर आज आपण जे चर्चा करतोय, ती जास्तीत जास्त आपल्या दर्शकांनी याचा सिरियसली विचार करावा. करायला पाहिजे अशीच वेळ आलेली आहे. कारण तुम्ही म्हणालात तसं डिप्रेशन किंवा एकदमच आपल्या पुढेचं सगळंच संपलंय. त्यातनं येणारे मानसिक तणाव, प्रसंगी आत्महत्या. तर अर्थातच म्हणजे तुम्ही एखादी परीक्षा पास नाही झालात किंवा त्याच्यात तुम्हाला यश येत नाही यामुळे जग नाही संपत. म्हणजे वर्ल्ड इज ओपन टू ऑल सॉर्ट्स ऑफ अपॉर्च्युनिटीज. पण तुम्ही मग स्वतःला तसं विकसित केलंय की नाही आणि कधीच म्हणजे वेळ त्याची गेलीये असं होत नाही. मला असं वाटतं मी विद्यार्थ्यांना अजून एक सल्ला देते नेहमी, की तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अनेकदा असं होतं, की मुलं पूर्ण शिक्षणातनं पण ब्रेक घेतात हो, कधी-कधी. हो. म्हणजे बी-ए झाल्यानंतर 1 वर्ष थांबतील आणि मग एम-ए करतील किंवा एम-ए नंतर 2 वर्ष पूर्ण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतील. होतं असं, की कधी-कधी त्याला अंत नाही राहत. म्हणजे त्या 2चे 4-5 वर्ष कधी होतात हे कळत नाही. किंवा बी-ए नंतर जर तुम्ही ते करत असाल मला असेही लोकं माहिती आहेत ज्यांनी त्यांचं मास्टर्स लांबणीवर टाकलं. कारण त्यांना हा अभ्यास करायचा होता. झालं असं, की हे प्रत्येकाच्या बाबतीत नाही होत होणार. नाही. मी हे हां, अगदी खरं उदाहरणादाखल आहे. सांगतेय. पण होतं असं, की मग हेही नाही झालं आणि तुम्ही मास्टर्सही नाही केलं. मग एक 4-5 वर्षानंतर एकदम दिशाहीन वाटायला लागणं असं होऊ शकतं. तर मग मी असं मुलांना सांगते, की तुम्ही स्वतःला वेळ द्या, पण त्या वेळेलाही एक मर्यादा घालून घ्या, की मी 1 वर्ष अभ्यास करेन किंवा 2 वर्ष अभ्यास करेन. तुम्ही स्वतःची आर्थिक परिस्थिती जोखली पाहिजे तिकडे, की नोकरी मला नाहीये, अशा याच्यात मी किती काळ तग धरू शकेन किंवा हे सगळं बघितलं पाहिजे. ते 2 वर्ष झाले, की मनावर दगड ठेवून तुम्ही माघारी फिरलं वेगळं त्यातनं हां. बाहेर पडलं पाहिजे. आणि ती माघार नाहीच आहे. माघार नाही हां. त्या तुम्हाला ह्याच्यातून हां. एक्झॅक्टली म्हणजे हं. तुम्हाला एक रस्ता नाही तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जातो. तुम्ही रस्ता बदलताय. एवढाच त्याच्यात फरक आहे. पण तसा जर प्रॅक्टिकल दृष्टिकोन नाही ठेवला, तर आणि जर तुम्ही परीक्षा पासही होत नसाल अनेक तुम्ही अटेम्प्ट्स नंतर सुद्धा, तर त्याचा मग काही फार चांगला परिणाम तुमच्यावर नाही होणार आहे. आज खरं तर पॉलिटिकल सायन्सचा विषय आणि त्याच्याबद्दलची चर्चा मला खरं ही जास्त त्यासाठीच करायची होती. कारण एकूणच ह्युमॅनिटीच्या विद्यार्थ्यांचा ओढा हा पॉलिटिकल सायन्सकडेच जास्त असतो आणि हो. ते कायमच त्याचं रिलेशन हे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीला जोडत असतं. इतरही अनेक परीक्षा असतात, स्पर्धा परीक्षा त्यांचंही हे विचार करायला पाहिजे. म्हणजे आता इकॉनॉमिक्समध्ये जसं की एम-ए झालेली माझी एक मैत्रीणच आहे. ती सुद्धा यू-पी-एस-सीसाठी बरेच प्रयत्न करत होती. 3 वेळा ती इंटरव्ह्यूपर्यंत गेली. तिसऱ्या अटेम्प्टलाही तिचं नाही झालं आणि कल्पना तुम्ही करू शकता की ते किती फ्रस्ट्रेटिंग. अगदी तणाव तणावाचं. देणारं हो. असेल. पण त्याच वेळी तिने आर-बी-आयची सुद्धा परीक्षा दिली होती आणि आज ती आर-बी-आयमध्ये रिसर्च ऑफिसर आहे. कारण त्या स्पर्धा परीक्षाच्या अभ्यासाच्या त्या भरात तिचा बाकी गोष्टींचा सुद्धा अभ्यास आपोआप कदाचित होत राहिला आणि ह्या परीक्षेत तिला यश मिळालं. तर हेही जरा शोधून काढणं आवश्यक आहे, की या सगळ्या ज्या अलाइड परीक्षा आहेत, मी त्याची मार्गदर्शक म्हणून कदाचित योग्य व्यक्ती नाहीये. पण यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी हे 2च असं मैलाचे दगड ठेवून आपण प्रवास करतोय असं न होता, इतर हे जे काही छोट्या-मोठ्या परीक्षा आहेत, त्यांचाही विचार या निमित्ताने केला जाऊ शकतो. आत्ता तू म्हणालीस टीसचा उल्लेख केला, हं, की टीस सारखी संस्था हं.
ज्याचं बॅकग्राऊंड पॉलिटिकल सायन्स हा विषय असू शकतो. तर तिथे काही अभ्यास होऊ शकतो आणि त्याच्यातून नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तशा अजून कुठल्या ऑर्गनायझेशन आहेत का? अनेक सेंट्रल आणि स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणजे आता काही नावं घ्यायची झाली तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे, दिल्ली विद्यापीठ आहे, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे. तिथे तुम्ही अर्थातच एम-ए पण आणि पी-एच-डीसाठी प्रयत्न करू शकता. अनेक स्टेट म्हणजे विद्यापीठंसुद्धा आहेत. म्हणजे मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ ही काही उदाहरणं झाली, की जिथे तुम्ही प्रयत्न करू शकता पुढील शिक्षणासाठी. अ, अर्थातच म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि स्टेट युनिव्हर्सिटीला मिळणारं फंडिंग याच्यात सुद्धा फरक आहे. पण यात जमेची बाजू अशी आहे, की तुम्ही जर नेट-सेट परीक्षा दिलेली असेल आणि नेट बरोबर तुम्ही जर जे-आर-एफ फेलोशिप जी आहे तीही तुम्हाला मिळालेली असेल, तर तुम्हाला एक काही बेसिक स्टायपेंड त्याच्यात मिळतो आणि त्याच्यात तुम्ही संशोधन करू शकता. आणि जे-आर-एफ मिळालेल्या विद्यार्थ्यांना अनेकदा प्रेफरन्स दिला जातो. कारण त्यांना फंडिंग असतं आणि संशोधन एक करायच्या भूमिकेत म्हणजे एक त्यांना एक क्रेडिबिलिटी असते. आणि मी विद्यापीठात काम करत असताना मी पाहिलेलं आहे, की जे-आर-एफच्या मुलांना साधारण कोणी नाकारत नाही. आणि पूर्ण वेळ संशोधन आपल्याला करायला मिळणं ही मुळातच एक प्रिव्हिलेज आहे तो. प्रिव्हिलेज आहे तो. आणि अगदी खरं आहे. तसा जर तो मिळत असेल तर पुन्हा मला असं वाटतं, की प्रत्येकाने आपल्याला काय फिजिबल आहे याची पण एक जाणीव असावी, की आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, आपल्याला किती काळ परवडणारं आहे एखादी गोष्ट करणं, याचा एक लेखाजोखा घेऊन आपण करू शकतो. आणि मला वाटतं काही वेळेला छोटं-मोठं काम करत हं. तुम्हाला एखादी मोठी गोष्ट अचीव्ह करता येईल. कारण त्यावेळेला थोडीशी मेंटल स्टेबिलिटी येत जाते. हो, हो. त्यातून मग एक कॉन्फिडन्स वाढतो आणि अशा विविध संधींचा पण अभ्यास करता येतो परत. त्यामुळे ते हरकत नाही करायला, की एखाद्या छोट्याशा इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं किंवा जर्नलिझमसारखं छोटं काम केलं, छोटी कुठली तरी इंटर्नशिप इंटर्नशिप केली, तर त्याचा फायदा नक्कीच होईल, नाही का? मला अजून एक जाणवतं, की अनेकदा लोकांना वाट पाहायची नसते. म्हणजे मी पटकन कधी-कधी विद्यार्थी विचारतात, की याच्यानंतर आम्हाला काय जॉब मिळेल आणि कितीचं पॅकेज मिळेल? तर प्रश्न तो काही इनव्हॅलिड नाहीये. म्हणजे मी त्याला पुन्हा कमी लेखत नाही. पण सोशल सायन्स म्हणजे समाजशास्त्रांचा अभ्यास करताना थोडीशी तयारीने यावं, की आपल्याला थोडंसं पेशंटली. पेशन्स ठेवायचा आहे. म्हणजे कदाचित तुमची सुरुवातच एकदम खूप जोरदार होईल, असं कदाचित नाही होणार. तुम्ही तुम्ही म्हणालात तसं एक छोटी इंटर्नशिप किंवा छोटासा टीचिंग जॉब की जिथे व्हिजिटिंग फॅकल्टी हो. म्हणून तुम्हाला आपला बेसिक हां, खर्च निघाले आपले. बेसिक आपलं काहीतरी एक सुरुवात होतीये आणि मग हळू तुम्ही एक-एक पायऱ्या चढत जाताय. तर असं होऊच शकतं आणि म्हणजे एक परीक्षा पास केली आणि आपण आज ऑफिसर झालो, असं स्वप्न पाहणं छान गोष्ट आहे. पण ते प्रत्यक्षात येईलच असं नाही. त्यामुळे थोडंसं वाट पाहणं, थोडा पेशन्स ठेवणं हे गरजेचं आहे. मला तुझ्याकडून खरं हे जाणून घ्यायला आवडेल. आजकाल आय-आय-टीज आणि आयसर सारख्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, तिथे सुद्धा ह्युमॅनिटीजचे डिपार्टमेंट्स आहेत आणि तिथं हे पॉलिटिकल सायन्सचे हो. कोर्सेस चालतात. हो. म्हणजे पी-जी आणि नंतर पी-एच-डी हो, सारखे. हो. तर याच्यामध्ये काही फरक पडतोय आपला? की आपल्या ज्या स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटी जसं मुंबई विद्यापीठ आहे, पुणे हं, विद्यापीठ आहे, याच्यामध्ये चालणारे कोर्सेस हं. आणि या इन्स्टिट्यूट्समध्ये चालणारे कोर्सेस. कारण त्यांची क्रेडिबिलिटी परत वेगळी आहे. हो. मग त्याचं अर्थातच हां. आहे, तर त्याचं अर्थातच. काय हे आहे? या युनिव्हर्सिटीचा स्वतःत एक ब्रँड आहे. म्हणजे जर तुम्हाला परदेशी परदेशी विद्यापीठात समजा मी आज पी-एच-डी करून आले, तर अर्थातच मला कसं बघितलं जातं एकूणच यात फरक पडणार आहे. या मेनली आय-आय-टी किंवा आयसरचा तुम्ही उल्लेख केला, तिथे जास्त आंतरशाखीय अभ्यास आहे, इंटरडिसिप्लिनरी आहे. ज्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे ह्युमॅनिटीच्या वेगवेगळ्या ज्ञानशाखांचे लोकं एकत्र येऊन एक इंटरडिसिप्लिनरी पी-एच-डी किंवा काही संशोधन प्रकल्प राबवण्याची तुम्हाला तिथे चांगली संधी मिळू शकते. अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळणं ही अजिबातच सोपी गोष्ट नाहीये. बरोबर. तर हं. त्याच्यात
त्यातल्या प्रवेश प्रक्रिया किंवा हे या सगळ्या किचकट गोष्टींना तोंड देऊन पण तिकडे जर संधी मिळाली तर नथिंग लाईक इट. पण पुन्हा त्याच्यात पूर्ण त्या ज्ञानशाखेचं एक तुम्हाला कल्पना असणं गरजेचं आहेच. पण त्याच्या सोबतीने मी म्हटलं तसं, की मी फक्त पॉलिटिकल सायन्स तर तेच करणार असं नाहीये. पण त्याच्या आजूबाजूने मला सोशिओलॉजी, इकॉनॉमिक्स काय म्हणतात फिलॉसॉफी याचं जर मला असं एक आंतरशाखीय ज्ञान असेल, तर मला ते कदाचित पुढे उपयोगी पडेल. आणि पुन्हा आता नवीन शैक्षणिक प्रणालीत खूप प्रमोट केलं जातंय, की आपण आंतरशाखीय ज्ञानाकडे लक्ष देऊया. कारण जेवढ्या भिंती तुम्ही निर्माण कराल, तितकं लोकांना अवघड होत जाईल. तर त्यामुळे जर विषयांची सरमिसळ चांगल्या पद्धतीने अर्थात ते कुठलीही कशीही सरमिसळ करा आणि त्याला तसं नाही इंटरडिसिप्लिनरी होणार. म्हणा हां, असं नाही तसं नाही. व्हायला पाहिजे. पण तसं जर झालं सर्वांगीण अभ्यास आणि तसा मुलांनीही अप्रोच ठेवला, तर त्यांना या चांगल्या संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शिक्षकांनी पण थोडंसं मला वाटतं एफर्ट्स घेऊन म्हणजे आपण सगळ्यांनीच एक थोडे जास्तीचे प्रयत्न करून अशा पद्धतीचा अभ्यास करता येतोय का विद्यापीठांमध्ये पाहिलं पाहिजे. मला वाटतं ह्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, आय-आय-टी किंवा आयसर सारख्या, त्याची एक जगभरात परत त्याची एक स्वतःची त्यांचं एक वेगळं स्टँडर्ड आहे आणि त्याचा फायदा ज्यांना शक्य आहे त्यांना त्यांनी इथे खरं प्रयत्न करायला हरकत नाही. कारण ह्युमॅनिटीजचा अभ्यास जनरली सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि स्टेट युनिव्हर्सिटीज शिवाय फारसा कोणी असा विचार करत नाही, हो. की आपण आयसरमध्ये जाऊया किंवा पुढच्या वर्षी मला पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. पण मी आयसरचा विचार करते. असं फारसा कुणी बोलल्याचं मला आठवत नाही, नाही का? बऱ्याचदा ही विद्यापीठं पी-एच-डी प्रोग्रामच डायरेक्ट हे करतात. म्हणजे ते पुन्हा त्या विद्यापीठांप्रमाणे बदलतात. आता जे-एन-यूमध्ये दोन्ही ऑप्शन्स असतात. परंतु कदाचित असंही असेल की काही स्कूल्समध्ये पी-एच-डी प्रोग्राम आहे. एम-ए नाहीये. तर हे सगळं पुन्हा तुम्हाला वेबसाईटवर सहज सगळं सहज मिळू मिळू शकतं. शकतं. त्यामुळे तशा दृष्टीने पण पुन्हा एक असंच जाणं आणि एंट्रन्स देणं असं होऊ नये असं मला वाटतं. त्याआधी तुम्हाला जोखता यायला पाहिजे, की मला याच्यात नक्की रस आहे का? म्हणजे अनेकदा कदाचित मास्टर्स करू नये असं लोकांना वाटू शकतं, की म्हणजे पुन्हा त्याच्यात आपल्याकडे एवढं स्वातंत्र्य आहे की नाही, रोजगाराच्या संधी किती आहेत बाहेर, हे सगळे प्रश्न आहेत. पण कदाचित आता मी म्हटलं तसं फिल्म मेकिंग किंवा डॉक्युमेंटरी मेकिंग याच्यात मला रस आहे. तर कदाचित त्यासाठी मी किंवा त्याचं एक काहीतरी स्पेसिफिक शिक्षण घेण्यासाठी अ, काही उपलब्ध आहे का? हे मला एक्सप्लोर करता म्हणजे आमच्याकडे एक विद्यार्थी होता ज्याने बी-ए केलं पॉलिटिकल सायन्समधनं की हिस्ट्रीमधनं मला आठवत नाही. पण त्याच्यानंतर त्याने एफ-टी-आयमध्ये प्रवेश घेतला. हां. हां. कारण त्याला फिल्म मेकिंग आणि पर्टिक्युलरली एडिटिंग आणि या सगळ्यात त्याला रस होता आणि आज तो तेच करिअर पुढे करतोय. तर त्यामुळे पण पुन्हा हे शक्य झालं कारण त्याला आधीपासनं कुठेतरी कल्पना आली होती, की मला काय करायचं? हां, अनेक जण लॉ करतात पुढे जाऊन. तर हे तर आता खूप कॉमन झालंय. आमच्याकडे सुद्धा म्हणजे एफ-वाय पासनंच ठरवून आलेली मुलं आहेत, की मला मी पुढे झाल्यावर जाऊन लॉ करायचं. लॉ करायचंय आणि त्यांना राज्यशास्त्राचं बॅकग्राऊंड असल्याचा प्रचंड फायदा होतो. त्यांना ते त्यावेळेस लक्षात नाही येत. पण पुढे जेव्हा ते लॉ करतात, आम्हाला जर कधी परत भेटले, तर ते नक्की सांगतात, की आपल्याला वर्गात आपण हे डिस्कशन केलं होतं. ते पुढे जाऊन आम्हाला उपयोगाला आलं. तू आत्ता म्हणालीस तसं, की स्वतःला प्रिपेअर करत गेलं पाहिजे, हं. नाही का? तर त्यातलाच एक भाग आहे तो सोशल मीडियाचा वापर. हो. की स्वतःसाठी कसा करायचा? तर त्यातली पायरी त्यातलं समजा मी एका छोट्या गावातून आली आहे, हं. तर मला हळू त्यासाठी प्रिपेअर करायचं. तर मला काय केलं पाहिजे फॉर सोशल मीडिया? अनेक आता याच्यात तुम्हाला मतमतांतरं तुम्ही शिक्षक आहात. तुम्हाला मतमतांतरं याबाबतची माहीत असतील, की अनेक जण सोशल मीडियाच्या वापराच्या अतिशय विरोधात असतात किंवा म्हणजे Facebook, Instagram, LinkedIn याला ते फार काही असं फार बऱ्या याच्यात पाहत नाही. पण माझं मत तसं नाहीये. मला असं वाटतं, की म्हणजे जसं मी असं त्याकडे पाहते, की जेव्हा टीव्हीचा शोध लागला आणि टीव्ही येणार असं होतं, तेव्हा सुद्धा लोकांना अशीच पद्धतीची भीती वाटली होती, की आता अ, म्हणजे टीव्हीचा उगम म्हणजे बाकी सगळ्या कलांचा अंत अशा पद्धतीने बोलणारी तेव्हा लोकं होती.
त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाला आपण सामावून घेतलंच पाहिजे या मताची मी आहे. अर्थात त्याचा वापर किती करावा आणि कसा कसं करावा करा एक्झॅक्टली. याचं भान असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे उदाहरणार्थ मी स्वतः Instagramवर आहे, Facebookवर आहे आणि मला असं वाटतं Facebookने म्हणजे माझ्यातल्या लेखिकेला खूप प्रेरणा दिली सतत लिहित राहण्यासाठी. कारण तिकडे तुम्हाला इन्स्टंट वाचक मिळतात. तेच मी आज वर्तमानपत्रात लिहिते, त्याच्यात 1-2 दिवसांनी मला वाचून प्रतिक्रिया देतात लोक. प्रतिक्रिया देतात, पण त्याच्यात एक वेळ जातो. पण इथे मात्र तसं होत नाही. इथे मला लगेचच वाचून प्रतिक्रिया देणारी व्यक्ती असतात, टीका करणाऱ्या व्यक्ती असतात. तर त्यामुळे माझं एक नेटवर्क तयार होतं तिथे. पण लोकांना हेही कळत जातं, की ओके ही मुलगी या विषयावर चांगलं चांगले लिहिते. लिहिते. हां. अर्थात मी जेव्हा Facebookवर असं लिहायला लागले, तेव्हा मी असा विचार नव्हता केला. मला एक व्यक्त व्हायचं माध्यम हवं होतं. पण जेव्हा मी हे करत होते, तेव्हा सोशल मीडियाचं असं वेगवेगळी व्यासपीठं सुद्धा जन्माला आली नव्हती. पण आता मात्र तसं नाहीये. आता तुम्ही खूप स्ट्रॅटेजिकली चांगला वापर त्याचा करून घेऊ शकता. आणि मला असं वाटतं त्यासाठी तुम्हाला असं प्रचंड व्ह्यूअरशिप असावी. म्हणजे मी त्यात एक्सपर्ट नाहीये मी, पण मी तरी हे सांगू शकते. कारण एक बऱ्या 4 लोकं जरी तुमचं वाचत असतील, तरी त्याचा होणारा परिणाम हा वेगळा असतो. आणि केवळ आपल्याला संधी मिळावी म्हणून त्याचा वापर करावा असं नाही. पण एक वेळोवेळी व्यक्त होण्यासाठी तो जरूर करावा. आता त्याच्यात त्याची फ्लिप साइड अशी आहे, की तो किती करावा आणि त्याच्या किती आपण आहारी जावं याचं भान असणं आवश्यक आहे आणि ते मी फक्त विद्यार्थ्यांना नाही, म्हणजे सगळ्यांना म्हणजे असं नाहीये, की मी सोडून सगळा समाज. हे इन्क्लुडिंग अस. इन्क्लुडिंग अस, की ऑल्वेज इन्क्लुडिंग अस, की आपल्याला ते भान येणं गरजेचं आहे. मग मी मुलांना असं वर्गात सांगते, की काही Instagram पेजेस खूपच मस्त आहेत. म्हणजे मला ती आवडतात आणि मी फॉलो करते. ती तुम्ही पण करा. जसं की कॅरेव्हॅन नावाचं एक मॅगझीन आहे. त्यांचं खूप छान Instagram पेज आहे. इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली EPWचं आहे. अतिशय मस्त Instagram पेज आहे. किंवा लॉमध्ये जर कोणाला रस असेल, तर लाईव्ह लॉ नावाची एक वेबसाईट आहे. लाईव्ह लॉचं Instagram पेज इतकं मस्त आहे. म्हणजे त्याच्यावर डिस्कशन्स होत असतात. Instagram लाईव्ह होत असतं किंवा ते असं टेम्प्लेट करून माहिती देत असतात. हां, 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 म्हणजे हां. एक आपल्याला खूप मोठं जे प्रकरण वाचायला लागेल अदरवाईज ते काही शब्दांमध्ये ते असतं आणि दिसायलाही छान असतं. त्यामुळे वाचनीय होतं. त्याच्यानंतर अनेक पॉडकास्ट असतात. जसं की मला खूप आवडणारे 2 पॉडकास्ट आहेत. एक म्हणजे Spotifyवर आणि Amazon याच्यावर अ, अ, स अमन वर्मा म्हणून आहेत. त्यांचं एक पॉडकास्ट आहे. ते सीन अँड द अनसीन नावाचं मी नाव विसरत होते. तर त्याच्यावर सुद्धा वेगवेगळे म्हणजे लोकं येतात आणि ते केवळ असे सेलिब्रिटी नसतात. पण आता इकॉनॉमिस्ट असतात, प्रोफेसर्स असतात. तर आपल्याला ज्या विषयाची आवड आहे, ते निवडून आपण ते ऐकू शकतो आणि ते खूप मोठे पॉडकास्ट आहे. म्हणजे 5 ते 6 तासांचा एक एपिसोड असतो. तर मी मुलांना एकदा मी असा प्रयोग केला होता, की त्यातला एक इकॉनॉमिस्टचा एक इंटरव्ह्यू होता. तर मी त्यांना तीच एक ॲक्टिव्हिटी दिली, की माझा आता पुढच्या आठवड्यात वर्ग आहे. पण तोपर्यंत तुम्ही हे वाचून या. हां. म्हणजे ती एक ॲक्टिव्हिटी, की रोज अर्धा तास तुम्ही तो पॉडकास्ट ऐका. म्हणजे पुढच्या एक 5-6 दिवसात तुमचा तो पूर्ण ऐकून होईल. आणि मुलांनाही मजा आली. कारण बहुतेकांकडे Spotify आणि Amazon म्युझिक असतं आणि त्यांचे एपिसोड YouTubeवर पण असतात. सो मुलं वेगवेगळ्या माध्यमांमधनं ते ऐकू शकतात. म्हणजे ऐकण्यातनं सुद्धा किती लर्निंग होऊ शकतं. आणि अं, त्यातून वेगळ्या आयडिया पण येतात. अर्थात, अर्थात. किंवा अनेकदा होतं, की कॉलेज हेच जग वाटतं मुलांना. तर त्या कॉलेज बाहेर किती आता मोठं जग आहे आणि लोकं किती काम करतायत, मला वाटतं हे सुद्धा LinkedInचा वापर समजतं. एक नेटवर्किंगला चांगला होईल नाही का? हो. म्हणजे जसं मी म्हणते, की ती सुरुवातच मुळात फर्स्ट इयर, सेकंड इयर पासून केलं पाहिजे, हो, की हो, मी हो. कॉलेजमध्ये हे ॲब्सोल्युटली, केलं, ते केलं. ॲब्सोल्युटली. हो, हे मांडत गेलो, हो. तर त्याचा फायदा जास्त होईल. हां. होतोच ना, म्हणजे LinkedIn वापरावं कसं किंवा आपलं प्रोफाईल बिल्ड कसं करावं, याचं कॉलेजमध्ये आजकाल ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे किमान आमच्या कॉलेजमध्ये तरी होतं. मी असं रेकमेंड करेन, जर कुठे होत नसेल, तर तिकडे ते व्हावं.
किंवा एआयचा वापर आता कसा करावा? मुलं सर्रास ChatGPT वापरत असतात. शिक्षक त्यांना नावं ठेवत असतात. तर म्हटलं आता हे सायकल आपण कधीपर्यंत कंटिन्यू करणार आहोत? कारण जेव्हा Google सर्च लोकं करत होते, तेव्हाही अशीच नावं ठेवली बरोबर. जात होती. तिकडूनच केलंय आता कॉपी. ChatGPT वापरतायत त्यालाही नावं. म्हणजे ही नावं ठेवण्याचं काय म्हणतात चेन आहे ती कधी संपणारच नाही. मग आणि एखादी नवीन त्याच्यापेक्षा टेक्नॉलॉजी आली तर ते होणारच आहे. एक्झॅक्टली. हां. मग ChatGPT किंवा कुठलंही एआयचं टूल हे कसं वापरावं याचा आपण विचार करू शकतो का? तर आता मी आमच्या एक विद्यार्थ्यालाच कारण तो खूप मस्त काय-काय शोधून आणत असतो, की या टूलमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो. या दुसऱ्या एखाद्या टूलमध्ये पॅराफ्रेज करू शकतो. एखाद्या पुस्तकाची तुम्हाला एक काय समरी हवी असेल थोडक्यात, तर ती पण कुठेतरी कुठल्यातरी अशाच टूलवर मिळते. सो ते फक्त ChatGPT पुरतं मर्यादित नाहीये. त्याचं असं अनेक त्याच्यात हे आहेत. अर्थात त्याचं मलाही खूप ज्ञान आहे असं नाही. पण आता मी असा विचार करते, की असं जी मुलं आहेत, ज्यांनाही भरपूर माहिती आहे, त्यांना जमवून आपण एक अशी चर्चा करू शकतो का? की आपण एआयचा उपयोग एज्युकेशनमध्ये हां. कसा करू शकतो? नाहीतर मग आपण हेच म्हणत राहू, की मुलं ChatGPTवरनं नोट्स काढतात किंवा Googleवरनं कॉपी करतात. पण ती कॉपी करतायत कारण त्यांना त्याचं भानच नाहीये, नाहीये. की नेमका याचा उपयोग कसा करायचा आहे. तर तो जर कसा करायचा आहे याचं आपल्याला जर ज्ञान मिळालं आणि अगेन आय एम इन्क्लुडिंग मी इन दॅट म्हणजे मला पण त्याचं मी सर्वज्ञ आहे आणि बाकीच्यांना असं नाहीये. मलाही त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तर ते काहीतरी करू शकतो का असा मी विचार करतोय सध्या. बरं. तर होऊ शकतं असं आणि त्यामुळे मग मी मुलांनाही सांगते, की आता महाराष्ट्र पॉलिटिक्स आम्हाला एक पेपर आहे. अनेक मराठी नसलेली जनता माझ्या समोर आहे. तर प्रत्येकालाच मी मराठीत काही लिहिलेलं वाचायला देऊ शकत नाही. कारण भाषिक मर्यादा आहेत. बरोबर. तर पण मी आता असं त्यांना सांगते, की तुम्ही हे ट्रान्सलेट करा ना ChatGPTवर. म्हणजे मला माहिती आहे, की त्याचं 100% चांगलं भाषांतर होणार नाहीये. पण काहीतरी भाषांतर होणार आहे आणि आणि ते बेसिक्स तुम्हाला त्यातले वाचता हां. येणार आहे. आणि बेसिक्स त्यातले क्लिअर होतील ना त्यांचे. अर्थात आणि आहे की मग नाही? ज्यांना मराठी येतं वर्गात त्यांना हां. मी एन्करेज करते, की बरोबर. जरा तुम्ही बसा ना मदत करा. त्यांच्यासोबत. हां. हां, म्हणजे पूर्ण मराठी वाचणं आपल्याला शक्य नाहीये. पण हे जे ट्रान्सलेटेड व्हर्जन आहे, ते वाचणं शक्य आहे. आणि मग त्याच्यात आपण शोधून काढूया, की ठीक आहे त्याच्यात काहीतरी उणिवा असणारच आहेत. पण एक तुम्हाला त्याचं सार्थ कळू शकेल. आणि हे जर मराठी टू इंग्रजी आहे, तर आय एम शुअर सगळ्या भाषांमधनं इंग्रजीत म्हणजे जी भाषिक आपल्यात जी दरी असते अनेकदा, ती कदाचित भरली जाईल. म्हणजे ती आत्ता कदाचित इमिजिएटली होत नाहीये. पण याचा जर आपण चांगला वापर करत आहे आणि हे तंत्रज्ञान विकसितच होणार आहे. त्याला कुठेच हे नाही होणार आहे. मला असं वाटतं, की त्या LinkedIn किंवा Instaवरून ना थोडंसं एन्करेजिंग पण असेल ते, की बाबा गायत्री अशी करतीये आणि अलका अशी करतीये. तर थोडंसं शेअरिंग होतं हो, आणि शेअरिंग होतं. त्याच्यातून थोडं स्वतःला एक कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला किंवा अजून काहीतरी बाबा एखादी ॲक्टिव्हिटी मी केली आणि मी शेअर केली, हो. तर ती एन्करेजिंग आहे दुसऱ्यांसाठी आणि अर्थातच. त्याचं एक्सचेंज व्हायला काही हरकत नाही आणि त्याच्यातून तुमची स्वतःची ग्रोथ म्हणजे स्वतःची वाढ व्हायला जास्त मदत होईल. मग अनेकदा लोकं टीका करतात आजकाल, की LinkedInचा वापर लोकं Facebook सारखं करतायत. जे की कदाचित खरं आहे. पण माझं असं होतं, की मग मुलांकडे काय आहे शेअर करण्यासारखं? म्हणजे माझं जर प्रोफाईल मला बिल्ड करायचं असेल आणि मी एफ-वायमध्ये असेल, तर मी काय शेअर करू? म्हणजे की मी एका कॉन्फरन्समध्ये भाग घेतला. हे मी बोलू शकते आता. कारण मी एक एम-ए होऊन 10 वर्ष झालेली व्यक्ती आहे, जिचं काहीतरी करिअर आहे. मी जर 18 वर्षाची मुलगी असेल, तर माझं काय असं आत्तापर्यंत करिअर? तर ती अर्थातच तिला कुठेतरी सर्टिफिकेशन तिने केलंय किंवा काही ॲक्टिव्हिटी केली आहे. त्याचा एक लेखाजोखा ती मांडणार आहे. मला असं वाटतं एकदम असं त्याच्याकडे टीकात्मक बघण्यापेक्षा थोडंसं एन्करेजिंग पद्धतीने पाहिलं पाहिजे. हां, तो सोशल मीडियाचा वापर क्लासरूममधूनच कसं करावा ह्याचं एक बेसिक ट्रेनिंग द्यायला आवश्यक आहे. हो. पण हे भान ठेवलं पाहिजे, की आपण सोशल मीडियासाठीच सगळ्या ॲक्टिव्हिटी नाही ना करत आहोत. मग त्यातला हा एक धोका आहे. म्हणजे सगळं Instagrammable बनवायचं नाहीये आपल्याला. पण आपण एक काहीतरी मिनिंगफुल काम करून त्यातले काही एक क्षण किंवा त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे हे कसं म्हणजे इट शुड बी अदर वे राउंड. त्या आधी चांगला कंटेंट तयार करा आणि हे घाला. असं नको, की तिथे घालायचंय हं. म्हणून मी हां, काहीतरी इथे इथे हां, निर्माण लिहिलं. करते. बरोबर. तर त्याच्यात सुद्धा धोका आहे असं मला वाटतं.
अनेकदा मुलं एखाद्या पॉडकास्टलाच आपलं ज्ञानाचा स्रोत बनवतात. ते पण खूप अवघड आहे. म्हणजे पॉडकास्टवर बोलल्या जाणाऱ्या गोष्टी ह्या एक पर्स्पेक्टिव्ह आहे, एक्झॅक्टली. दृष्टिकोन आहे. दृष्टिकोन आहे. हे त्याचा त्याचा आहे कुठेतरी तो. पाहिलं पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक दृष्टिकोन असू शकतात किंवा इतर अनेक माहितीचे म्हणजे हे असू शकतात. तर मुलांनी आणि शिक्षकांनी त्याचं भान ठेवणं आवश्यक आहे. तुझा जो पी-एच-डीचा विषय आहे, तो नॉर्थ ईस्टर्न शी रिलेटेड आहे. हो. तो काय आहे? आणि त्याचा तू तुझ्या करिअरसाठी समजा एखाद्याला अजून अशा पद्धतीचा रिजनल अभ्यास करायचा असेल, हं. तर त्याचं रिलेशन तू कसं हे करशील? माझा पी-एच-डीचा विषय हा पूर्ण ईशान्य भारत, नॉर्थ ईस्ट असं नाहीये. तर त्यातली नागा अ, अ, जी आदिवासी जमात आहे, त्या नागा आयडेंटिटी, त्यांचा अस्मितेचा प्रश्न असा माझा विषय आहे. तर नागा हे फक्त नागालँडमध्ये नाहीयेत, तर ते इतर राज्यांमध्ये सुद्धा आहेत. ते मणिपूरमध्ये आहेत, ते अरुणाचलमध्ये आहेत किंवा ते म्यानमारमध्ये त्याच्या पूर्व हां, भागात हां, हां, पण हां, आहेत. हां. तर एकूणच ही नागा अस्मिता कशी विकसित झाली आणि त्याचा भारतीय राज्यसंस्थेसोबत कसं त्यांचं रिलेशन एकूणच राहिलं, यावर मी पी-एच-डी करायचा प्रयत्न केलाय. अवघड ॲक्चुअली असे विषय असतात, कारण एस्पेशली तुम्हाला असं नॉर्थ ईस्टचा अभ्यास करायचा असेल मुंबई विद्यापीठात बसून, तर अनेक प्रश्न आपोआपच उभे एक्झॅक्टली. राहतात, कारण हं. आपण खूपच दूर आहोत. अनेकदा लोकांना म्हणजे नागालँड, मणिपूर, अरुणाचल हे सगळं कुठे आहे हे हेही पण माहीत नसतं. अगदी खरं आहे. नकाशावर हं. दाखवता येत नाही असं. पण मजा आली मला तरी. एकूणच तो प्रवास एनरिचिंग होता आणि त्याच्यात कोविड आलं मध्येच, माझं थोडं फील्ड वर्क त्याच्यात सफर झालं. हे सगळे प्रकार घडले, पण तरीही मी तिथे 1-2दा जाऊ शकले. आसाममध्ये मी एक कोर्स केला ICSSRचा. त्याचाही मला फायदा बऱ्यापैकी झाला. उपयोग झाला. तर पुन्हा याच्यात सोशल मीडियाने मला खूप मदत केली, की माझं नागालँड किंवा इकडे माझे 1-2 मित्र-मैत्रिणी होते. पण त्यांनी दिलेले काही कॉन्टॅक्ट्स याच्यात मी स्वतः शोधून काढलेले काही गोष्टी. तर त्यांना मी अनेकदा Facebookवरनं संपर्क साधलेला आहे आणि मेसेंजरमध्ये मला लोकांचं रिप्लाय मिळालेला आहे. तर त्यामुळे नागालँडमध्ये गेल्यावर असं नव्हतं माझं, की मी आता काय करू किंवा कुठून सुरुवात करू? मला तो रेफरन्स पॉइंट होता, जिथून मी सुरुवात करू शकले. अ, मी म्हटलं तसं हे अशा पद्धतीचे अभ्यास कठीण आहेत. म्हणजे मी जरी पी-एच-डी केलेली असली, तरी मी असं म्हणू नाही शकणार, की आता मला सगळा प्रश्न हा कळलेला कळलंय. आहे आणि हं, काही हं. विचारा मला, असं ते नसतं. अनेकदा त्यामुळे लोकं त्या वाटेला जात पण नाहीत, असं होतं. पण मला असं वाटतं आजच्या घडीला किमान इंडिया स्टडीज ची प्रचंड गरज आहे. मी म्हणजे त्यासाठीच खरा हा प्रश्न विचारला, हो. की कारण पी-एच-डी म्हटलं की फार स्टिरियोटाइप काही टॉपिक्स येतात. तर त्यातला हा मला वाटला नाही म्हणून मी तुला विचारलं, की हो. अ, विद्यार्थ्यांनी याबद्दल हाही विचार करावा, की काही रिजन्स असे आहेत, की त्याची ओळख करून देणं आणि खरंय. त्यातले काही प्रश्न हं, समोर आणणं हं. अदर दॅन दॅट रिजन. हो. म्हणजे आणि त्याचे स्वतःचे फायदे-तोटे आहेत. म्हणजे आता मी नागा नाहीये किंवा आदिवासी पण नाहीये. तर बाहेरून हा प्रश्न समजून घेणं हे अवघड आहे, पण इंटरेस्टिंग पण आहे, कारण मी एक आउटसाइडर आहे, बाहेरची व्यक्ती आहे, जी दुसऱ्याच कुठल्यातरी प्रदेशात त्यामुळे कदाचित माझं जे भावनिक त्याच्यात गुंतवणूक आहे, हां, ती ती कदाचित कमी आहे. कमी असायची शक्यता आहे. तेच जर मी महाराष्ट्रातलीच व्यक्ती आणि महाराष्ट्रातल्या आदिवासी याच्यावर अभ्यास करतेय समस्यांवर, तर ते मला कदाचित जास्त परिचित असा डोमेन आहे. तर याच्यात मी म्हटलं तसं आव्हानं आहेत किंवा सगळंच आहे. मी अजून एक मुद्दा त्याच्यात असा आहे, की अ, हे थोडंसं फंडिंग कशाला किती आहे यावर पण थोडं अवलंबून आहे. म्हणजे आता समजा मला आदिवासी किंवा एखाद्या जात समूहाचा किंवा रिलिजनचा धार्मिक समूहाचा अभ्यास करायचा आहे, तर त्यासाठी मला पाठबळ पण लागणार आहे आणि प्रत्येकाला ते आर्थिक पाठबळ स्वतःच असेलच असं नाही. उभं करता हं, येईल किंवा बरोबर. ते मिळेलच असं नाहीये. त्यामुळे सुद्धा या अभ्यासांना मर्यादा येतात. तर त्यामुळे मला असं वाटतं फंडिंग एजन्सीज आपल्या आणि एकूणच आता तुम्हालाही सांगायला नको, की एकूणच समाजशास्त्रांना कितपत कितपत मिळतं. एक्झॅक्टली. मिळतं हे सगळ्या संधी आणि फंडिंग सुद्धा हा प्रश्न आहे. तर ते
थोडंसं लक्षात घेऊन पण करायला पाहिजे. मी तरी मुलांना एन्करेज करते, की तुम्ही भारताच्या या सगळ्या समस्यांवर जर अभ्यास आपण करायला घेतला, म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध आणि याचा विचार कराच. पब्लिक पॉलिसीचा वगैरे विचार कराच. पण या काही अस्मितांचा अभ्यास बरोबर. हा सुद्धा खूप गरजेचं आहे. इंटरेस्टिंग विषय आहे. अगदी खरं आहे. आणि त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज दूर होतात होऊ शकतात कारण कारण म्हणजे त्याचा मी तरी फायदा असा थोडासा प्रयत्न करते, की सामाजिक मी म्हणून पण आहे ना हो, जास्त. मी प्रयत्न करते, की मी मराठीत लिहिते. बरं. म्हणजे आता मणिपूर प्रश्न आत्ताचा आहे, तर मी त्याविषयी काहीतरी मराठीत म्हणजे ती पण एक ज्ञाननिर्मिती आहे, की ती पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना ते जास्त सोपं जाईल हे काम करणं नाही का? हाही एक फायदा आहे पॉलिटिकल सायन्स. खरंच आहे. आणि म्हणजे मला एक असं वाटतं, की तुम्ही काय देशाची सेवा ही फक्त काही यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी करून करूनच होत नाही. ती काढली जाते असं नाही. एक्झॅक्टली. तुम्ही अशा पद्धतीचा रिसर्च एक्झॅक्टली. करणं, हं, त्यात करणं ज्ञाननिर्मितीत करणं. स्वतःचं काहीतरी आणि योगदान त्यातूनही देणं. स्वतःला काहीतरी मिळत जाईल. अर्थात, म्हणजे तुम्हाला तर मिळेलच, पण तुमच्या वाचकांना मिळेल, तुम्हाला ऐकणाऱ्यांना मिळेल, असं होऊ शकतं. त्यामुळे त्या अशा सेट ज्या तुमच्या संकल्पना आहेत, त्याला सुद्धा कुठेतरी आव्हान देणं गरजेचं आहे असं वाटतं. खरं तर हा आवाका खूप मोठा आहे. हो. आणि अशा पद्धतीचा अभ्यास खरं तर तुझ्या उदाहरणावरून असं वाटतंय, की हळू-हळू ह्यात आपण शिरत गेलो, की या विषयामध्ये, की हो. तो आपोआप त्यातल्या नवीन वाटा मिळत जातील. मिळत जातील. आणि त्या मिळण्यासाठी काही प्रयत्न याची खरं तर तू छान माहिती दिलीस आणि छान त्याची एक त्याचा अभ्यास तुझा त्यातला जास्त आहे. तर आज आपण या नोटवर इथे थांबूया आणि पुढच्या वेळी मला नक्की आवडेल, की अजून एखादं जसं फिल्म स्टडी आणि पॉलिटिकल सायन्स आहे किंवा येणारा जो काळ आहे तो जास्तीत जास्त सोशल मीडिया आणि तो विद्यार्थ्यांनी त्याचा वापर कसा करावा, तर ह्याच्यावर एक मला वाटेल तुझ्याकडून अजून जास्त ऐकून घ्यावं. तर आपण आज इथे थांबूया या नोटवर आणि पुढच्या वेळी नक्की भेटूया. आज तू इथे आलीस याबद्दल तुझे आभार. थँक यू. नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथमध्ये आज आपण गायत्री लेले हिचा इंटरव्ह्यू ऐकला. गायत्री लेले आज राज्यशास्त्रच म्हणजे पॉलिटिकल सायन्स या विषयाबद्दल बोलली. त्या विषयाचा आवाका काय आहे, त्या विषयाबद्दल एकूणच विविध संधी काय असू शकतात याची माहिती तिनं खूप उत्तम पद्धतीनं दिली. याबद्दल आपण आम्हाला जरूर कळवा. आपला फीडबॅक द्या. सागा क्रिएशन्सला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. राज्यशास्त्र विषयाची ओळख आणि त्यातल्या करिअर संधी याबद्दल बोलण्यासाठी सागा क्रिएशन्सने मला इथे बोलवलं, त्याबद्दल मनापासून आभार. नक्की तुम्ही हा एपिसोड ऐका. कसं वाटतंय ते तुम्हाला हे कमेंट्समध्ये सांगा. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. आणि सागा क्रिएशन्सला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.